बघा, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशिओ 4:5. म्हणजे 1,44,000 रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत, पण ते कोणत्या रेशिओ मध्ये, तर 4:5 रेशिओ मध्ये. याचा अर्थ असा असतो की जर टोटल 9 भाग केले 1,44,000चे, तर त्यातले 4 भाग सुरेशनी आणि 5 भाग रमेशनी गुंतवलेले असतील, असा त्याचा अर्थ असतो. अँड बॉट अ न्यू प्लॉट ऑफ लँड, तर नवीन जागा घेतली. आफ्टर सम इयर्स दे सोल्ड इट ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%, आणि काही वर्षानंतर 20% त्यांना प्रॉफिट झाला आणि त्यांनी विकली. 20% कुणाचा काढायचा, टोटल इन्व्हेस्टमेंटच्या. तर इथं 2-3 गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एक म्हणजे प्रॉफिट लॉस काढणे, पर्सेंटेज वापरणे. दुसरी गोष्ट त्या इन्व्हेस्टमेंटचं किंवा प्रॉफिटचं शेअर काढणे. प्रॉफिटचा शेअर प्रत्येकाचा किती येतोय हे काढायसाठी आपल्याला रेशिओचा वापर करावा लागतो. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की रेशिओ जो असतो तो एकच असणार आहे ओव्हर द पिरियड. म्हणजे गुंतवणूक करताना जो रेशिओ असतो 4:5 समजा, तोच रेशिओ प्रॉफिट शेअरिंग मध्ये असतो. प्रॉफिट जेवढा झालाय त्याची सुद्धा विभागणी अशीच होणार. त्याचे सुद्धा 9 भाग होणार आणि 4 भाग सुरेशला मिळणार आणि 5 भाग रमेशला मिळणार. लॉस झाला असता तरी सुद्धा लॉस प्रत्येकाच्या वाट्याला तेवढाच येणार 4:5 रेशिओ मध्ये. तेवढाच म्हणजे 4:5 मध्ये. पैसे बदलले की किंमत बदलणार, पण त्यांचा भाग जो आहे तो त्याच भागामध्ये आपल्याला सुरेश आणि रमेश मध्ये वाटावा लागणार आहे. तर इथं गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे पहिल्यांदा की आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गेट. तर त्यांना गॉट, तर त्यांना किती प्रॉफिट मिळाला प्रत्येकाला, याचा अर्थ पहिल्यांदा टोटल प्रॉफिट आपल्याला काढला पाहिजे. बेसिकली त्यांना टोटल प्रॉफिट किती झालेला आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर टोटल प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला किती पर्सेंट प्रॉफिट मिळालेला आहे, 20%. तर प्रॉफिट जो आहे तो आपण सुरुवातीला काढायचा आहे. तर प्रॉफिट आहे 20%. मात्र 20% कुणाचा, हा आपण कुठल्या नंबरचा, तर 1,44,000चा. तर याचा प्रॉफिट असतो. टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला असेल तर त्याच्यावरचा प्रॉफिट आपण काढू शकतो. जर टोटल इन्व्हेस्टमेंट दिली नसेल तर टोटल इन्व्हेस्टमेंट आपण काय करायचे असते, फाइंड करायचे असते. कुठल्या ना कुठल्या मार्गे आपल्याला त्या प्रश्नामध्ये दिलेली असते, ते आपल्याला शोधावी लागते. बस एवढाच विषय आहे. तर 20% काढायचं म्हणजे काय करायचं असतं, 20/100 आणि गुणिले किती करायचं आहे, 1,44,000. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं, बाकी काही नाही. तर हे 2 शून्य गेल्या, ह्या 2 शून्य राहणार आहेत आणि येणार आहे इथं 882. तर त्यांना किती प्रॉफिट झाला, बेसिकली 28,800 प्रॉफिट झालेला आहे. तर 28,800 प्रॉफिट हा आता वाटप करायचा आहे. या दोघांमध्ये यांना काय करायचं, त्याला वाटायचं आहे. तर हे तर रेशिओ इन्व्हेस्टमेंटचा होता, पण वाटप करताना पण हाच रेशिओ वापरत असतो आपण. हे आपल्याला एकदा सांगावं लागतंय की नाही. म्हणजे काय, तर रेशिओ ऑफ, म्हणजे जो रेशिओ बोल नका रे, जो रेशिओ इन्व्हेस्टमेंटचा आहे, जो रेशो इन्व्हेस्टमेंटचा आहे तोच रेशो कशाचा असतो, प्रॉफिटचा असतो, प्रॉफिट शेअरिंगचा असतो. प्रॉफिट शेअर करायचं असेल, प्रॉफिट जर डिवाइड करायचं असेल, शेअर करायचं असेल तर तोच रेशो असतो. लक्षात घ्या, प्रॉफिट शेअरिंगचा पण तोच रेशो असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात पाहिजे. म्हणजे आपल्याला बेसिकली एवढंच की 4:5 या गुणोत्तरातच याची विभागणी करायची आहे. आता ही विभागणी कशी करायची ही दुसरं टेक्निक आहे. आपण पहिले टेक्निक शिकलो प्रॉफिट किंवा लॉस कसा काढायचा. दुसरी गोष्ट आपल्याला कळाली की बाबा रेशो दोन्हीकडे तेच वापरायचं. म्हणजे बेसिकली प्रॉफिट होऊ दे, लॉस होऊ दे, इन्व्हेस्टमेंट करू दे, एकच रेशो असतो ओव्हर द पिरियड, बदलायचं नाही. आणि आता आपण पाहतोय की विभागणी कशी करायची. 28,800 ची विभागणी, ह्याला मल्टिपल वेज आहेत लक्षात घ्या विभागणी करायची, पण उत्तर एकच येत असतं. उत्तर एकच येतात. सगळ्यात सोपा मी तुम्हाला मार्ग सांगतो विभागणी कशी करायची असते. तर अशी आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळालं पाहिजे कुणासाठी काढायचं. समजा आपण सुरेशसाठी काढायचं आहे की नाही. हेन्स प्रॉफिट ऑफ सुरेश जर लिहिलं आपण, प्रॉफिट ऑफ सुरेश जर आम्हाला काढायचं असेल तर ते कसं काढायचं बघा. एका लाईन मध्ये तुम्हाला मी सांगतो, लक्ष देत आहे. तर सुरेशचा किती टक्क्यातला आकडा आहे,
4 आहे का 5 आहे? सर पहिल्यांदा सुरेश आहे म्हणजे पहिल्यांदा कोण आहे? 4 आहे. तर 4 घ्यायचा वर, खाली घ्यायचं टोटल, म्हणजे काय 4 अधिक 5 9 टोटल घ्यायचा आणि तो कुणाचा काढायचा? ऑफ टोटल. कोण किती आहे टोटल आपल्याकडे प्रॉफिट? 28,800. लक्षात येते का? असं काय झालं तर हेच आपण दुसऱ्या पद्धतीने करतो. 4x अधिक 5x इज इक्वल टू 9x करतो आणि 9 ने भागतो याला आणि परत 4 ने गुणतो की नाही, तेच करतो. ते 2 स्टेप मध्ये करतो आपण, ते एका स्टेप मध्ये केलेलं आहे. बाकी काय नाही करायचं, तेच असतं. तुम्ही 9 ने भागायचं आणि 4 ने गुणायचं, तेच केलं ना. 9 ने भागतोय आणि 4 ने गुणतोय. फक्त हे तुमचं कमी लिखाण व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे लक्षात, जेवढं रेशो दिलाय तो घ्यायचा, टोटल खाली ठेवायचा. एवढं लक्षात ठेवा, टोटल खाली ठेवायचा. 4 आणि 5 9 आणि मग गुणिले किती, कुणाची विभागणी करायची आहे? तर 28,800 ची करायची आहे. म्हणून आपण 28,800 ला तिथं गुणलेला आहे. सिंपल साधा गुणाकार आपल्याला हा करावा लागतो. 9 ने मला वाटते भाग जाणार आहे तिथं. 9 त्रिक 27, 9 दुनी 18, 3200 आणि मग इथं 3200 ला 4 ने मल्टिप्लाय केलं किती होणार? 4 दुनी 8, त्या त्रिकोण 12. तर सुरेशच्या वाट्याला किती आले? 12,800. आता तुम्ही मला सिंपली सांगा, प्रॉफिट ऑफ सुरेश झाला, प्रॉफिट ऑफ रमेश साठी कसं काढावं लागेल? सेम. प्रॉफिट ऑफ रमेश साठी काय होईल मला सांगा? इथं इज इक्वल टू काय येईल? वरती खालती, वरती खालती काय येईल? त्याचा किती आहे? त्याच्यामधला भाग 5 आहे आणि भागिले काय? टोटल, टोटल 9च येणार आणि गुणिले काय? परत एकदा 28,800. तीच प्रक्रिया होणार, लक्षात घ्या. 5 गुणिले हे भागाकार ऑलरेडी केलेला असतो आपण 3200, केलाय की नाही? तर त्याच्यामुळे इथे येणार 3200. फक्त यावेळेस मी 4 न नाही 5 न गुणणार आहे. 5 दुनी 10, 5 त्रिक 15 आणि 1 16. तर 16,000 रुपये कुणाच्या वाट्याला येणार आहेत? त्यातल्या रमेशच्या येणार आहेत. आणि 12,800 कुणाच्या येणार आहेत? सुरेशच्या येणार आहेत. तेच आपल्याला इथं वाक्यात लिहायचं आहे. द प्रॉफिट सुरेश गॉट is rupees 12,800 and profit Ramesh got is rupees बरोबर आहे? आलं का लक्षात? समजलं का? तर विराट अँड सम्राट. आता परत एकदा प्रश्न समजून घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. हालचाल करायची नाही जास्त, सरळ शांत बसायचं एकदम मुलांच्यात. टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 and 1,20,000 रुपीज टू स्टार्ट अ बिझनेस. आता टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी दिली नाही, त्यांनी सेपरेट सेपरेट इन्व्हेस्टमेंट दिली की बाबा विराटने 50,000 आणि सम्राटने 1,20,000 असे पैसे गुंतवले. आता टोटल काहीतरी होईल त्यांची, ठीक आहे. दे सफर्ड अ लॉस ऑफ 20%. 20% त्यांना लॉस झालेला आहे. आणि आता विचारलेला आहे की बाबा त्यांच्या वाट्याला, प्रत्येकाच्या वाट्याला किती लॉस येईल? तर प्रत्येकाच्या वाट्याला लॉस यायसाठी 20% आपल्याला काढला पाहिजे, टोटल लॉस काढला पाहिजे. जसं आपण मगाशी काय केलं, तसं टोटल प्रॉफिट काढलं होतं की नाही, तसं आता टोटल लॉस काढायचा. पण टोटल प्रॉफिट काढताना आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट माहिती होती, बरोबर आहे की नाही? टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्यांच्या दोघांची बेरीज करून दिली होती त्यांनी. यावेळेस त्यांनी बेरीज करून दिलेली नाही. यावेळेस काय म्हणलेलं आहे? सेपरेट सेपरेट दिलेत. म्हणून आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊया, बरोबर आहे की नाही? आणि मग त्याचा लॉस टक्के काढूया. आले का लक्षात? समजते का? मग आपण बेरीज करूया आपण पहिल्यांदा. टोटल इन्व्हेस्टमेंट 50,000 म्हणजे किती होणार? 1,00,000. तर ही झाली टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळाली. आता मग आपण काय काढू शकतो त्याच्यावरचा? लॉस काढू शकतो. लॉस किती झालाय? 20% ऑफ
मग आता 20% काढायसाठी काय करतो आपण? 20/100, 1,70,000. 2 शून्य ह्या कॅन्सल झाल्या. 17 दुनी 34, 1 2 3. म्हणजे त्यांना लॉस किती झालाय हो? त्यांना लॉस किती झालाय? 34,000. बरोबर आहे. आता ह्याचा वाटप करायचा आहे, बोलायचं नाही. आता याचं वाटप करायचं. वाटप करायसाठी काय पाहिजे आपल्याला? रेशो पाहिजे. रेशो इथं दिलाय का त्यांनी? नाही. मग रेशो सुद्धा आपल्याला इथं कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. जसं आपण टोटल कॅल्क्युलेट केलं तसं आता रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण काय करूया? कॅल्क्युलेट करूया. आता आपण म्हणूया ओके, तर आम्हाला रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट सुद्धा लागणार, जेणेकरून आम्हाला हे लॉस सुद्धा त्या प्रमाणामध्ये डिवाइड करता येईल. बरोबर आहे ना? मग रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट कसा काढायचा? तर आम्हाला जे काय दिलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे एकाने किती गुंतवलेत? 50,000. दुसऱ्याने किती गुंतवलेत? 1,20,000. आता ह्याचा रेशो म्हणजे बेसिकली भागाकार असतोय. 0 0 0 0. तर काय येणार? 5 12 म्हणजेच 5 12. बरोबर आहे. हा रेशो इन्व्हेस्टमेंट आला आणि तोच असणार आहे रेशो ऑफ. कसला रेशो होतोय मग? तोच लॉस शेअर्ड. लॉस सुद्धा आपण कशात शेअर करणार? त्यातच शेअर करणार. 5 12. आलं लक्षात? मग मगाशी आपण जसा प्रॉफिट शेअर केला तसाच आता आपण काय लॉस शेअर करणार आहे? सेम एक्झॅक्ट प्रोसेस. कशी प्रोसेस केली होती? कुणासाठी लॉस काढायचं? समजा आपण लॉस ऑफ विराट जर काढायचं असेल तर काय करावं लागेल मला सांगा? आता विराटसाठी किती येणार त्यातलं? 5 येणार. बरोबर. आणि खाली काय घेतो आपण? खाली काय घेतो आपण? टोटल. किती आहे टोटल? आणि गुणिले काय करायचं? कुणाचा काढायचा आहे? कुणाचं वाटप करायचं आहे? 34,000चं वाटप करायचं आहे. आता भाग जातोय बघायचं. 17 दुनी 34 वरती 2 म्हणजे किती आलं? रुपये 10,000. लॉस कुणाच्या वाट्याला आलेला आहे? विराटच्या. तसाच लॉस ऑफ सम्राट त्याचं किती येणार? त्याचा किती टक्का येणार? सॉरी, किती रेशो येणार त्याचा? 12 भागिले 17 गुणिले 34,000. बेसिकली इथं किती येणार? परत एकदा 2,000 गुणिले 12 म्हणजे किती येणार हो? 24,000 रेशो त्याचा काय येणार आहे? तेच म्हणायचं आहे. सो विराट incurred loss of rupees and Samrat incurred loss of rupees 24,000. हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. काय शंका आहे का? विचारा. श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 रुपीज. तिघांनी मिळून 80,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. अँड स्टार्टेड अ बिझनेस सेलिंग शीट्स अँड टॉवेल्स फ्रॉम सोलापूर. ठीक आहे. तर श्वेताज शेअर ऑफ द कॅपिटल वॉज 30,000 अँड पीयूष वॉज 12,000. म्हणजे 80,000 मध्ये श्वेताचे 30,000 रुपये होते, पीयूषचे 12,000 रुपये होते. ह्या हिशोबानं नचिकेतचे आपण काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे का? राहिलेले नचिकेतचे असणार आहेत. पहिली गोष्ट, ऍट द एंड ऑफ द इयर दे हॅड मेड अ प्रॉफिट ऑफ 24%. तर त्यांना 24% प्रॉफिट झाला. अगेन प्रॉफिट पर्सेंटेज का दिलेला आहे म्हटल्यानंतर प्रॉफिट पर्सेंटेज कशावरती काढायचं असते? टोटल इन्व्हेस्टमेंट वरती. टोटल इन्व्हेस्टमेंट पण त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे 80,000चा 24% काढला की आपल्याला काय मिळेल? प्रॉफिट मिळून जाईल. आणि त्याचं शेअरिंग करायचंय आपल्याला. पण शेअरिंग करायसाठी काय लागते? रेशो लागतोय. रेशो दिलाय का आपल्याला? नाही दिला. रेशो कुठनं काढायचा? त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा वापर करून. आता इन्व्हेस्टमेंट आपल्याला दोघांची माहिती आहे, तिसऱ्याची माहिती नाही ना. बरोबर आहे की नाही? म्हणून तिसऱ्याची इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढणं, जे की विचारलंय पण आपल्याला नचिकेतचं इन्व्हेस्टमेंट किती आहे त्याचा वापर पण करावा लागणार आहे आपल्याला.
म्हणजे पहिली गोष्ट आपण काय करूया, नचिकेतचे इन्व्हेस्टमेंट काढूया. दुसरी गोष्ट काय करूया, आपण प्रॉफिट किती झालाय ते बघूया आणि मग त्या प्रॉफिट शेअरिंग साठी रेशिओ काढूया आणि त्या रेशिओनुसार त्या सगळ्यांचं वाटप करूया. ठीक आहे. तर बघा आता लक्ष द्या, बोलायचं नाही. टोटल इन्व्हेस्टमेंट ₹80,000. परत श्वेताज इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर किती आहे, ₹30. तसंच पियुषचा शेअर त्याच्यामध्ये किती आहे, ₹. हा, मग आपण काढूया, बोलायचं नाही रे, नचिकेत शेअर कसा काढणार हो, सिंपल आहे की नाही सांगा. 80,000 काय वजा करणार, या दोघांची बेरीज, या दोघांची बेरीज करायची आणि वजा 80,000 ते वजा करायचं. किती होते बेरीज, हे होते 42 होते का, 42 होते. हा ठीक आहे, 42,000 वजा केले तर राहिले किती, 38 राहते. फक्त बरोबर आहे का नाही सांगा मला. तर बरोबर आहे ना, 30,000, 12,000 ना 38,000. तर ही झाली कुणाची इन्व्हेस्टमेंट, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट तिघांची आलेली आहे, तर आता आपण यांचा रेशिओ पण काढून घेऊया. मग तिघांची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे तर रेशिओ काढूया की नाही. रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट, आता इथं थोडासा फरक आहे बरं का. इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ काढायसाठी आपल्याला थोडंसं इथं काहीतरी करावं लागणार, लक्षात घ्या. जसं की आपल्याला पहिल्यांदा आपण कुणाचा घेऊया, श्वेताचा घेतला तर 30,000चा कुणाचे काढायला पाहिजे, काय झालं, बोला बोला पटपट. हा काय झालंय, इकडे बघ. मग 30,000, 12,000 आणि 38,000. आता ह्यांचा रेशो कसा काढायचा, तर ह्यांना असंच भागायचं, लक्षात घ्या. 0 0 0 0 हे 3 शून्य तर जाणार प्रत्येकाच्या. आणखीन कशाने भाग जातोय का, 2 ने भाग जातोय सगळ्याला. हे 15 होईल, हे होईल 6 होईल, हे होईल 19 झालं. हा शेअर असणार 19 आलं म्हटलं, आता कशाने भाग जायचा विषय पण नाही. तर हा झाला रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट. तोच असणार कसला, रेशिओ ऑफ प्रॉफिट. यातच आपल्याला काय करायचं, प्रॉफिट त्यांचं शेअर करायचं आहे. प्रॉफिट शेअरिंगचा इन्व्हेस्टमेंट रेशिओ पण हाच असणार, 15/619 बरोबर. बरोबर आहे का. हे झालं प्रॉफिट शेअर. आता काढूया आपण नेमका प्रॉफिट किती झालाय, नेमका प्रॉफिट किती झालाय. तर प्रॉफिट झालेला आहे तो काढूया आपण. पहिल्यांदा प्रॉफिट कसा काढायचा, किती टक्के झालाय बाबा प्रॉफिट, 24% ऑफ कुणाच्या, टोटलच्या 80,000च्या. तर 24/100 गुणिले ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, 2 शून्य येणार आहेत, 8 32, 8 2 16 आणि 3 19. तर बेसिकली त्यांना प्रॉफिट किती झालेला आहे, 19,200 झालेला आहे, 19,200 झालेला आहे. ठीक आहे. आता याची विभागणी करायची आपल्याला, प्रत्येकाला किती मिळाले काढायचंय. त्यातलं सगळ्यांचं नाही विचारलं, आपल्याला फक्त नचिकेतचं विचारलंय. त्यामुळे आपल्याला फक्त नचिकेतचा नंबर पाहिजे. किती आहे नचिकेतचा नंबर यातला, म्हणून आपण नचिकेत प्रॉफिट, शेअर ऑफ प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंटचा रेशो काढलाय आपण. हो ते पण काढले आपण. हा आपण उत्तरात लिहूया की, खाली उत्तरात लिहूया की, आपण काढलेले 38,000. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, नचिकेतचा कुठला नंबर आहे, 19 भागिले काय येणार मला सांगा, टोटल भागिले काय, टोटल किती येणार, टोटल 15 आणि 6 21, 21 15 आणि 6 21 आणि 19
40 आणि गुणिले काय टोटल किती झालाय प्रॉफिट हो. हा तर 1 शून्य तर जातोय, 4 ने पण भाग जातोय मला वाटतंय. 4 चोक 16, 4 32, 0 बरोबर आहे का. तर किती येते 19 गुणिले 480. तर येतंय 9120. तर त्याच्या वाट्याला किती येणार आहे 9120 येणार. तर आपल्याला ते परत एकदा वाक्य आन्सर मध्ये लिहूया आपण सगळं की हेन्स नचिकेट्स इन्व्हेस्टमेंट was 38,000 and profit was rupees 9120. तर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. एकदा आपण काय करूया चेक करूया. A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. तर त्यांना प्रॉफिट झालेला सांगितलेला आपल्याला, डायरेक्ट प्रॉफिट काढून दिलेला आहे यावेळेस की बाबा 24,500 प्रॉफिट झालेला आहे. आता तुम्ही फक्त काय करा त्याचं विभागणी करा 3:7 मध्ये. ए ला किती मिळतोय बी ला किती मिळतोय काढा. ठीक आहे. Each of them gave 2% of his share to the profit for the soldiers welfare fund. म्हणजे त्यांना मिळालेल्या प्रॉफिट मधला 2% की बाबा सोल्जर वेलफेअर फंड मध्ये काय केलं दिलेला आहे, बेसिकली दान दिलेलं आहे काही त्यांच्यातले प्रॉफिट मधला पैसा. तर व्हॉट वॉज द ऍक्च्युअल अमाऊंट म्हणजे ऍक्च्युअली त्यांनी किती रुपये दिले, ए ने किती रुपये दिले, बी ने किती रुपये दिले हे आपल्याला काढायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला काढला पाहिजे त्यांना मिळाले किती. त्या 24,500 मधले ए ला किती मिळाले आणि बी ला किती मिळाले हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला इथं प्रॉफिट तर त्यांनी दिलेला आहे, प्रॉफिट दिलेला आहे त्यामुळे प्रॉफिट पर्सेंटेज वगैरेची काही गरजच नाही. डायरेक्ट आपल्याला प्रॉफिटच दिले, त्यांनी प्रॉफिट दिले 24,500 झाले म्हणून. फक्त आपल्याला ह्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे 3:7 मध्ये. म्हणून मग मला सांगा एज शेअर कसा काढणार. एज शेअर ऑफ प्रॉफिट, त्याचा प्रॉफिटचा शेअर कसा काढणार आपण. किती भागिले किती येणार ए साठी. ए साठी किती आहे 3 आहे आणि टोटल किती येणार 3 आणि 7 10 येणार. आणि कुणाचा काढायचा आहे, कुणाला डिवाइड करायचा आहे 24,500 ला. तर हे शून्याला शून्य गेलेलं आहे लक्षात घ्या. 5 त्रिक 15 येते, 4 त्रिकोण 12 आणि 1 13 येते आणि 2 6 आणि 1 7 येते. तर त्याला किती मिळाले 7,350. 5 त्रिक 15, 12 आणि 1 13, 3 2 6 आणि 1 7. तर सिमिलरली बीज शेअर ऑफ प्रॉफिट किती येईल मला सांगा. तसाच किती भागिले किती येणार बी साठी. 20 भागिले किती येणार 7 भागिले 10 गुणिले 24,500. परत तीच गोष्ट होणार, फक्त यावेळी 7 न मल्टिप्लाय करणार. 7 0 7 5 35 येणार, 7 चौक 28 आणि 3 31 येणार, 7 2 14 आणि 3 17 येणार. तर याला मिळाले 17,150. ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे की त्यांना मिळालेल्या पैशातून 2% दिलेत. म्हणजे किती टक्के दिलेत तर अमाऊंट गिवन बाय ए किती असणार आहे तर 2% कुणाचा तर त्याला मिळालेल्या अमाऊंटचा. ए ला किती मिळालेत तर 7,350 मिळाले. तर 2% काढायचे म्हणजे 2 भागिले 100 7,350 है ना. बेसिकली असं करूया आपण. पहिल्यांदा इथं 5 ने भागलं आणि 5 ने याला भागलं तर किती येणार आहे 5 1 5 5 चोक 20 3 उरले 5 7 35 म्हणजे 147 रुपये त्यांनी त्या फंड मध्ये दिलेले आहेत. आता बी च बघूया. अमाऊंट गिवन बाय बी. कोणतरी बोलते बरं का मुलींच्यात, आताच थांबवा ते. 2% ऑफ तर 17,150. तर 2% म्हणजे 200 आणि 17 15 0. परत एकदा
आपण ह्या दोननी याला 10 ला भागलं 5, 5 ने भागूया, 5 त्रिक 15, 2 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15, तर त्याने किती दिले 343. तर वाक्य लिहूया, द ऍक्च्युअल अमाऊंट गिवन by A is rupees 147 and by B is rupees 343. तर अजून एक आहे तो बघूया पटकन. तर हा जया, सीमा, निखिल अँड निलेश पुट ऑल टुगेदर 36,000 नाही आहे, 3,60,000 रुपीज. हा काय का ग? तर लक्ष द्यायचं आहे, टू फॉर्म अ पार्टनरशिप विथ देअर इन्व्हेस्टमेंट बिंग इन द प्रपोर्शन. इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिलाय, एकदम सिंपल. ठीक आहे, बरं झालं. तर व्हॉट वॉज जयाज ऍक्च्युअल शेअर? ठीक आहे, जयाचा ऍक्च्युअल शेअर काढू शकतो कॅपिटल मध्ये. दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%. प्रॉफिट 12% झालेला आहे. मग याचा 12% काढून आपण त्यांचा पण शेअर काढू शकतो. सगळ्यांचा काढायचा नाहीये, त्यामुळे ज्यांचा सांगितलंय तेवढ्याच आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे काय आपल्याला प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या, जास्त वेळ लागणार नाहीये. पहिली गोष्ट आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट दिल्या तर ती लिहून घेऊया. टोटल इन्व्हेस्टमेंट रुपीज 36,000 आहे. 30,000 नाही आहे, 3,60,000 आहे. 3,60,000 आहे. तर आता आपल्याला कुणाचा शेअर काढायचा आहे, किंवा आपण रेशो पण एकदा लिहून घेऊ. रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट पण तिने दिलाय, तर तो पण एकदा लिहून घेऊया. 3:4:7:6 आहे. मग आपल्याला कुणाचा शेअर काढायला सांगितलाय, तर इन्व्हेस्टमेंट मधला पण जयाचा ऍक्च्युअल शेअर किती विचारलाय. म्हणजे जयाचे पैसे आहेत ना ह्याच्यात, तर ते ह्यात किती आहेत पहिल्यांदा बघायचं. ह्यात किती आहेत, त्यांचे 3 आहेत. म्हणून आपण म्हणूया जयाज ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट शेअर. हा कसं लिहिणार, जयाचा किती 3 अपॉन यांची बेरीज करला ना 20 इंटू 3,60,000. सिंपल आहे. तर 0 जाते, 2 ने भाग गेल्यानंतर किती होणार आहे, मला वाटते 18 नाही, हा 18 देणार, 18,000. म्हणजे 18 त्रिक 54,000 इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात. तिची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 54,000 आहे. बरोबर आहे का? एकदा बघू दे परत एकदा. 18 वरती 308 त्रिक 54, बरोबर आहे. तर जयाचा ऍक्च्युअल शेअर झालेला आहे, मिळालेला आहे आपल्याला. अजून काय विचारलंय हो, दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12% आणि प्रॉफिट मधला निखिलला किती मिळाला. मग आपल्याला पहिल्यांदा काढला पाहिजे, काय काढला पाहिजे स्पंदन, पहिल्यांदा आपल्याला इथं काय काढलं पाहिजे स्पंदन, काय काढलं पाहिजे? अरे लिहिलंय ती वाच रे. काय काढलं पाहिजे, प्रॉफिट काढलं पाहिजे. किती पर्सेंट आहे, 12%. कुणाचा काढायचा असतोय, ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोण, 3,60,000 चा काढायचा. कसा काढायचा, 12/100 गुणिले 3,60,000. तर ह्या 2 शून्याची गेल्या, ह्या 2 शून्य येणार आहे अशा. 12 गुणिले 6 72, 24 आणि 7 31. तर टोटल त्यांना फायदा झालेला आहे 31,000. हा, त्यांना टोटल फायदा झाला 31,200. त्यातला निखिलचा पाहिजे आपल्याला. तर निखिल शेअर इन प्रॉफिट. हा, त्याचा आकडा किती आहे बघायचा याच्यात. निखिलचा किती आहे, 3 नंबरला. 3 नंबरला कोण आहे, 7 आहे. तर 7 अपॉन अगेन 20. ऑफ मात्र काय, आता प्रॉफिटचा काढायचा ना, विभागने आपल्याला प्रॉफिटची करायची आहे. तर हे गेलं ह्याला 7 गुणिले 2 ने ह्याला भागायला पाहिजे आपल्याला.
कुठ काय झालं 12 72 12 36. अच्छा 36 आणि 7 आहे काय ते 36 आणि 7 म्हणजे किती येते 43 येते. तर इथं माझं चुकलेलं आहे. बरं आहे मग एकाच लक्ष आहे बघा. किती येते इथं 43 432 आणि म्हणून 7 गुणिले इथे किती येणार बे दुनी 4 बे के बे सक 12 आणि 0. तर हे आपण गुणाकार फायनली करूया. 42 4 1 4 7 7 4 11 7 2 14 आणि 1. तर त्याला त्यातले एवढे मिळणार आहेत 15,000. लेट मी चेक. 54,000 पहिलं उत्तर आहे. दुसरं उत्तर आहे 15,120. बरोबर आहे. म्हणजे उत्तर लिहूया आपलं. व्हॉट वॉज जयाज ऍक्च्युअल सोर्स. जयाज हो वही चेक करायचे आता. अँड निखिल्स आले का लक्षात तुमच्या समजलं असेल. जायचं नाही मला दाखवायचं आहे.